घरात यायलाय, पोरांना झोपायलाच रात्री झोप नाही, काय नाही, सगळं उठून बसलो बघा. 12 वाजता चालू झाली पाऊस, तेव्हापासून पाणी भरून एवढं पूर्ण 3 रूम भरले ती. झोपायला लेकरांना जागा नाही, पूर्ण कपडे. कुठला एरिया आहे हे? राघवेंद्र नगर शहर मध्ये, राघवेंद्र नगर. आणि पूर्ण 3 रूम भरले ती. लेकरांना झोपण्यासाठी जागा नाही आहे. लेकरं पण पाणी उचलून घालायला ती. आम्ही पाणी उचलून घालव, तेवढं पाणी भरून भरून पूर्ण 3 रूम भरले होते बघा. एका तास घरात स्वयंपाक करा म्हणजे तर असं नाही, सर्व भिजलेच, सर्व तांदूळ भिजले, पीठ भिजली, सर्वच भिजले. आणि कोणी असं बोलवलं ना. कोणाला बोलवलं तुम्ही? कोणाला बोलवलं? फोन केला असंच ओळखीच्यांना. बरं येता म्हणते ती, कोणी न झाली ती. असं झालं तर ओळखीचे म्हणजे कोण? ओळखीच्या गटरवाले असतात ना, आणि ड्रेनेज लाईनची कामं करते ती, त्यांना फोन केला. येते ती म्हणून सांगायला, ती आलीच नाही आतापर्यंत. असं झालं तर कसं? ड्रेनेजचे काम बरोबर झाले म्हणजे? ड्रेनेजचे काम पण बरोबर झाले. लहान लहान एवढं लहान पाईपातली मोटर स्वयंपाक नाही, काय नाही, अंघोळ नाही, काय नाही, भांडे पण तसेच पडलो बघा. बघितलं ना. कुठला एरिया आहे? लई त्रास चालत बघा. उपाराला पण ये नाही. किती काढलं तर तेवढं पाणी यायला भरा, और अंगन में पानी भरा, बिल्कुल पानी जाता नहीं, पूरा पानी रिवर्स आता है पाइप से. रात भर हमें सोई नहीं, हमारा बिस्तरा कच्चा, सब कच्चा. और हमारे घर में लेडीज है, जेंट्स को नहीं, हमें क्या करना बोलो. से बात बोल रहा हूँ. कल रात में अचानक बारिश आने से जो स्लम एरियाज है राघवेंद्र नगर में, बहुत सारे घरों में पानी गया. यहाँ के कोई भी अधिकारी या नगर सेवक, आमदार, कोई भी आके अभी तक देखा नहीं. और इतने घरों में पानी घुसा है कि नगर सेवक से संपर्क करे क्या आप? नगर सेवक को कांटेक्ट करे, लेकिन कुछ रिस्पॉन्ड आया नहीं. किसको कांटेक्ट करे? कौन से नगर सेवक को? पाटिल साहब है अपने. ये आमदार को, कौन से आमदार को कांटेक्ट करे? आमदार साहब को बहुत सारे, हम तो नहीं करे कांटेक्ट, लेकिन बहुत सारे इधर के रहवासी किए कॉल. कौन सा मतदार संघ है ये? अपना शहर मध्य में आता है राघवेंद्र में. हाँ. अभी एक बारिश में इतनी हालत में, अगर आगे आएगा ऐसा बारिश तो बाकी बहुत परेशानी हो जाएगी. ड्रेनेज लाइन बनाए कि पानी ही जाता नहीं उसमें से, पूरा पानी वापस रिटर्न आ रहा है, सभी के घरों में भर रहा है. और मोटर्स भी लगा के निकाल रहे हैं. कभी खुदा ना खास्ता उसमें शॉक बैठा तो पूरे फैमिली खत्म होने के चांसेस है उसमें. अब 4 से 5-6 घंटे से मोटर जला रहे लोग, फिर भी पानी खत्म होने का नाम लेना. नीचे से आ रहा है पानी कंटिन्यू. अब उसमें खतरा भी है. वो लाइट का शॉक कभी पानी में निकल गया, क्या हो सकता है आपको मालूम है? अच्छा, मोटर चालू करके पानी चालू करके सभी लोग बाहर पानी निकाल रहे, पानी के मोटर से. वही निकालना पड़ता, हाथ से कितना निकाल सकते? पानी के मोटर से निकाल रहे पानी. 5 से 6 घंटे हो गए, अभी तक पानी निकलने का नाम नहीं. जो 12 बजे से अभी तक पानी आया, अभी तक निकल रहा है. अभी आप देख सकते, सर्वे में चेक करो, वीडियो में बनाओ उसका. रात भर बच्चे सोए नहीं, और इससे बीमारी पैदा हो सकती है. तो गटर का पानी आ रहा है, अंदर ड्रेनेज का पानी आ रहा है. तो इसका जल्दी से जल्दी सोल्यूशन निकालना हमारी दरख्वास्त है बस. माझं नाव अजय शेख, राघवेंद्र नगर सोलापूर मध्य. वेळोवेळी तक्रार दिली झोनच्या अधिकाऱ्यांना, झोनचे अधिकारी येतात, बघतात, पण एकाच पावसामुळे जे फेलियर आहे, यांचं कामाचं फेलियर दिसून आलंय ना, ते कळून येतं. यांचं फ्लो, कुठला फ्लो कुठं टाकायचा याची पण ह्यांना कल्पना नसेल. सगळा जो फ्लो आहे तो सगळा रिवर्स सगळ्यांच्या घरात तुम्ही बघू शकता. प्रत्येक जेवढी घर आहेत तेवढ्या घरात सगळ्यांना रिवर्स फ्लो गेलेला आहे. कशामुळे? हा कारण काय? मुख्य म्हणजे कारण काय? त्यांच्याकडे टेक्निकल पर्सन्स नाहीत कामाचे. जर टेक्निकल पर्सन असले असते तर त्यांना कळलं असतं ना, कुठला फ्लो कुठं द्यायचा आहे, कुठून पाणी आलं की कुठं फ्लो द्यायचा आहे. त्या गोष्टीचं ह्यांना काही माहितीच नाही. झोनला आम्ही ऍप्लिकेशन देतो, झोनला तक्रार करतो, झोनचा एकही व्यक्ती आलेला नाही आमच्याकडे बघण्यासाठी. आणि ही फर्स्ट टाइम नाही, ही सेकंड थर्ड टाइम आहे. आम्ही दरवेळेस कल्पना देतो, येतात, जातो, करतो, तेवढ्यापुरतं तेवढं करायचं आणि जायचं. आता सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थितीमध्ये तुम्ही बघा ना, प्रत्येकाच्या घरात जाऊन बेडरूम, किचन, हॉल, कित्येक जण आहेत तिथे झोपले नाहीत. लोकही लहान लहान पोरं आहेत, प्रत्येकाच्या घरात झोपले नाहीत. ते कोण ह्याचे रिस्पॉन्सिबल? उद्याला काही डेंग्यू झाला, मलेरिया झाला, दुनियाभरचे आजार होतात, कोण त्याचे रिस्पॉन्सिबल? कॉर्पोरेशनच ना. एकही अधिकारी इकडे येत नाही, बघून येत नाही इकडे कोणी. ते 2-3 पाठवतात तेवढे कामगार, त्यांना काय कळतं? आम्ही त्यांना काय बोलणार?
तर त्याची म्हणजे पूर्ण कल्पना आम्ही दिलेली त्यांना, ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी. प्रत्येक वेळेस पावसात आम्ही हेच करायचं का? आणि जर उद्या त्याला काय जर इन केस समजा काय लहान लहान पोरं आहेत प्रत्येकाच्या घरात, काहीतरी मेडिकल इश्यू झाला, कुणाला काय झालं, तर याची रिस्पॉन्सिबिलिटी झोनवाले घेणार आहेत का? जर घेणार असतील तर त्यांनी तसं सांगावं, आम्ही घेणार आहे आमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. नाहीतर आमचा टॅक्स घेऊन येते त्यांनी. दरवेळेस टॅक्स नसलं की ते येतात, नळ बंद करतो, हे बंद करतो. तुम्ही क्लिनिंग बघा ना, क्लिनिंगचं टॅक्स आहे तुमच्याकडे. एका तरी जागेची क्लिनिंग दाखवा ना मला इकडे तुम्ही. माझ्याकडे फोटो आहेत, मी तुम्हाला फोटोज दाखवतो, मी पाठवलेत त्यांना फोटोज. सफाईचा टॅक्स आहे तुमच्याकडे, क्लिनिंगचा टॅक्स आहे, झाडूवाला ह्याचा त्याचा टॅक्स आहे. एक तरी क्लिनिक आहे का तुम्हाला दिसती का इकडं? काहीच नाही, पूर्ण फ्रॉड काम चालू इकडे. तर ते अधिकाऱ्यांनी यावं इकडं, बघावं, अशी आमची विनंती आहे.